काटेकर साहेब शरद ना परशु आणि जोगेन संघाची पहिली जोडी जय विजय कारली संघाचा पहिला सलामीचा जोडा मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिली जोडी सक्रिय कार्यरत आणि पहिलं षटक प्रगती होता. बॉलिंग मार्क तयार संघाचा पहिला गोलंदाज शरद. शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉट मिड विकेट मिड ऑन असं आक्रमक फिल्डिंग. रायडा महोदय विकेट तयार. कृपया टेंक संघाला जाऊ नका सोनादेवी प्लेस आणि हा चेंडू लॉफ्ट केला मिड विकेटच्या वरून आणि मिळते 2 धावा. सीमारेषेवर अतिशय आपला फिल्डिंग जर अजूनही ताकद लावली असते कदाचित सीमारेषे बाहेर 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या झाली 2 वर. बिन बाद 2 2 फॉर नन. गोलंदाज शरद परशु. अतिशय दमदार स्पर्धा अभिमानाची स्पर्धा. रायडा महोदय विकेट तयार आणि हा यस रिव्हर्सचा फटका ज्या फटक्याला म्हणतात येड धावा फटका. एक धाव मिळतंय वस्तुविका शिवचिट. एक धाव मिळते संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान टोटल स्कोर इज 3. बिन बाद 3. Pursues batting on 3. Jogen it to get off the account. Total score is 3 after 2 deliveries. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू लॉफ्ट करायचा. चेंडू हवेमध्ये असेल आणि सॉफ्ट डिसमिसल बिहाइंड द विकेट. खरा फटका तकला तो फटका आणि जोगेन शून्यावर घरत संघाची पहिली विकेट तंबूच्या आश्रयाला. 3 for 1. सर्वांसाठी जेवणाचं आयोजन आहे. प्लीज मनसोक्त जेवा. अतिशय दमदार स्पर्धा असेल. चला वन डाऊन द फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. संघाची धाव संख्या 1 बाद 3. 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी घरात पहिल्या विकेटचा काढता पाय पहिली विकेट पाय उद्धार. जोगेन शून्यावर गारत. शरद बॉलिंग मार्क तयार संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. मिलिंद तयार. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित मेहुल स्पोर्ट्स आणि वराल देवी ताडाली आयोजित ही भव्य संकल्पना स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत स्वर्गस्थ रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 हे अभूतपूर्व आयोजन. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. फॉलो थ्रू मध्ये गॅदर केलाय. धाव संख्या पुन्हा एकदा 3 वर. काही जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे. क्लास गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजीचा हा जबरदस्त आविष्कार चमत्कार साक्षात्कार. रायडा महोदय विकेट तयार. पुन्हा एकदा थोडासा हेल्डअप झालाय ज्यावेळी रनअप चुकतो. ओ येस लॉफ्ट इट. चेंडू हवेमध्ये असेला ड्रॉप झालाय. अंदाज जजमेंट चुकला आणि मिळाला 4 धावा. म्हणजे गाढवही गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं. 4 धावांनी संघाचा टोटल स्कोर झालाय 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. कृपया कुठल्याही प्रकारचा चॉईस बॉल नाही प्लीज. एक बाद 7. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. प्रत्येक संघासाठी कलिंगड नेक्स्ट मॅच होईल बी
आणि हा एस अवसादे अष्ट पुन्हा एकदा अकरा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा चेंडू वेगानं निघून गेलाय. अतिशय चांगलं कमबॅक, जबरदस्त पुनरागमन. टोटल स्कोर इज 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सोनादेव टेमकर तुम्ही कृपया जाऊ नका प्लीज. निवांत झाडाखाली बसा. दुपारी जेवणाचा आनंद मनसोक्त जेवा. आणि पहिले षटक संपुष्टात धावसंख्या 7 वर. 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी गारद झाला होता. चला स्पीडअप करा प्लीज. नो टीम मीटिंग इज अलाउड. चला जॉली कामतगर. चला नवीन गोलंदाज. राहू द्या, तो चांगला राहू दे, कारण तिकडे टॉस करायला तो प्रॉब्लेम होईल. चला नवीन गोलंदाज. ते पहिला निसंघाच्या वतीने दुसरं छोटं प्रगती पदावर विकास. नय गेंदबाज. बॉलिंग मार्क तयार. फक्त 7 धावा दिला. चांगली गोलंदाजी केली, नियंत्रित गोलंदाजी करून. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू आणि क्लीन बॉल. त्रिफलाची पितल उघड्यावर दांडी गोल झाल्या. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि दुसरा धक्का. दुसऱ्या विकेटचं बदन. धाव संख्या 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. असा संघ गेला थोडा बॅकवर्ड. संघ उतरणीला. येस, ग्रामपंचायत वडनोकरचे माजी सरपंच प्रकाशजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थापना व्हायचे. तसेच विद्येशजी पाटील आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 2-5-7. तर याच्यानंतर सामना होईल तो विजयी संघ. अच्छा म्हणजे सोनादेवी टेमकर याच्यातला विजेता संघ. विनर कलिंगड. जवळजवळ 8 ते 3 किलोचा कलिंगड आहे. मध्ये मध्ये आम्हाला पण डोस देत चला, बरोबर की नाही. संदीप नाईक नवीन फलंदाज. टोणावंदा फलंदाज. चला विकास स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल फक्त इनमिन 12:30 वाजले. डबल एकच मॅच झाली. डबल आम्हाला 8 मॅचेस आहेत ना टोटल. म्हणजे एक संघ आम्हाला क्वालिफाय करायचं आहे, पात्र करायचं आहे. संकष्टीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी जेवण आहे का नाही. नुसतं हे आहे खिचडी. अच्छा नाही आम्हाला नाही. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन. मिडविकेटला गेलाय. मिळेल फक्त एक धाव. चांगलं फिल्डिंग, चांगलं प्रोटेक्शन. थेट फेक केली. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 8 फॉर द लॉस ऑफ 1. 2 बाद 8. प्रकाशजी पाटील माजी सरपंच वडनोकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. विद्येशजी पाटील आपलं हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा आहे. स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा धावा समर्थन. संघाची धाव संख्या 9 वर. थोडीशी खराब डिलिव्हरी. राईट आर्म राऊंड द विकेट तयार. बॉलिंग मार्क. संघाच्या वतीने दुसरं षटक आपल्या ठेवणीतलं पहिलं षटक. हो यस. पुन्हा एकदा स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न पण चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे आणि हा झेल झाला ड्रॉप. जजमेंट नाहीये. आणि तिसरीचा प्रयत्न फलंदाज नॉन स्ट्रायकरला बाद होईल का बघूया. पंचांचा निर्णय येऊ द्या. अतिशय चांगली फिल्डिंग केली होती. जरी झेल सुटला आणि फलंदाज बाद होईल. यस. धाव संख्या 11 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अशीच वार्ता झाली होती सोनादेवी टेमकर संघाची. प्रतिस्पर्धी संघ होता तो वडनोकर.
चला नवीन फलंदाज मेघनाथ. ज्ञानेश्वर मुकादम असले की आम्हाला टेन्शन नाही, बरोबर की नाही. 12 वरची गडी नाही. नालपेशरला तर अजूनही टेन्शन नाही, त्याला अख्ख्यांचे कुंडली माहीत. त्याचा एक डोळा मॅचवर एक डोळा पाठीमाग असतो, बरोबर आहे ना. नवीन फलंदाज खेळण्यासाठी तयार. बैलवाग तयार. राईट आर्म राहून एक बघा गती आणि मती याचा पुरेवर वापर अतिशय कमीच. हो यस पुन्हा एकदा चांगला टायमिंग शॉट आहे, परंतु चेंडू जाईल मिड विकेट आणि स्क्वेअर की त्यामधून पुन्हा एकदा हो आपला तो फिल्डिंग ग्रेट फिल्डिंग. फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 12 वर 3 बाद 12. 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. सद्यस्थिती या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट ओम फोटो. हो यस चांगलं टायमिंग आणि मिळते 4 धावा. यस नेत्रदीपक फटका, समय सूचक लक्षणीय फटका, दर्शनीय स्ट्रोक. 4 धावांसाठी मिड विकेट चिरत गेलाय. संघाचा टोटल स्कोर झाला 16 वर 16 16. अरे मध्ये मध्ये वाजवत आहे विकेट गेल्यानंतर कमीत कमी. ओ यस काय जबरदस्त अचूक फेक आणि फलंदाज मा धक्का क्रमांक 4. 4th विकेट्स बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय अफलातून फेक थेट एसट्यानं नेम घेतला आणि फलंदाज बघा किती अफलातून फिल्डिंग केली होती. 4 बाद 16 16 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. आणि दुसऱ्या षटक म्हटले संपुष्टात की अजून लास्ट. यस पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा. 12 चेंडू 16 धावा म्हणजे प्रति षटका मग 8 धावांचं इक्वेशन. आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये कमीत कमी मगाशी धावा आता जशी खेळपट्टी तापेल तशी पाटा खेळपट्टी होईल. धावा खोऱ्याने वळतील. थांबा थांबा जरा चार्जिंग होऊ द्या. हे करता तुम्ही का? अच्छा अच्छा हां तुमचा संघ येत आले ना, पराभूत झालाय. चला नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजने 3रं षटक प्रगती पदावर. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा झेल झाला ड्रॉप. अतिशय खराब फिल्डिंग केली कारिवली संघानं, कामतगर संघानं. आणि टोटल धावा झाल्या 18 वर. एटीन फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 18. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किपाशील नगण्य स्कोर. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित कल्पेशजी शहा हे सुद्धा उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपका दिल के गहराई से हार्दिक स्वागत कल्पेशजी शहा. विके शेठ चौधरी यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. हो यस क्लास कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, अफलातून का ट्रिमेंडस स्ट्रोक आणि पुन्हा तंत्रशुद्ध फिल्डिंग. सीमारेषे लगत प्रोटेक्शन केलं. 3 धावा मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं तालमेल. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या पुन्हा एकदा सरकली 21 2 1. 21 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 21.
गोलंदाज प्रकाश. मध्ये मध्ये जरा पाणी पीत चला प्लीज. काय असतं तुम्ही आता अबो 40 आहात, बरोबर की नाही? थांबा जरा, आता एक नंतर डायलॉग मारतो जरा एक. राईट आर्म राहून दे, विकेट तयार. चला स्पीड अप. हो येस, पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. मोठा फटका खेळायचा आहे, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही, निघून गेलाय. गॅदर काही यष्टीरक्षक, डॉट डिलिव्हरी. दोन आहेत. नशीब आहे तुमचे, 2 बॉल आहेत. योगायोग आहे. फुलटॉस आणि जबरदस्त टायमिंग, पॅरल सिक्सर. काय अफलातून फटका, शाबूक शॉट, जबरदस्त हा तिथे. आणि हा पुन्हा एकदा चेंडू गेलाय फॉरवर्ड शॉट लेगला, एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय हॅलो 28. आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात, फिनिश. आणि राहिलं शेवटचा अंतिम आखेचं षटक. यस, खूप खूप धन्यवाद. सुद्धा आपण स्वागताने सन्मान करूया. शुभमजी चौधरी, शिवमजी किशोर चौधरी हे जे आहेत, याला विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभा हस्ते विद्येशजी पाटील यांचं स्वागताने सन्मान करायचं आहे. विद्येश पाटील जे एक युवा उद्योजक आहेत वडूनगर गावचे, यांचं स्वागताने सन्मान केलं जाईल. शुभमजी चौधरी जे आमचे विकी शेठ चौधरी यांचे बंधू आहेत, आणि त्यांच्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान केलं जातोय. म्हणजे विद्येशजी पाटील यांचं. येस, धावसंख्या 28. आणि राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक, स्लॉग ओव्हर. शेवटचा गोलंदाज असेल. धावसंख्या 18 चेंडू आणि 28 धावा. अविनाश. मोहन भोईर, नेहमी स्मिताश्य. अवी बघा, मोहन भोईर म्हणजे हा दुसरा देवेंद्र फडणवीस. बघा फडणवीस साहेबांचा बघा नेहमी चेहरा असता असतो. कसंही काय होते राजकारण. हो येस, काही पहिल्यांदा बॅट फेली आणि फलंदाज आउटसाइड द अप्रतिम डिलिव्हरी. भेदक मारा विनाशांच्या पठडीमधला शेवटचा अंतिम षटक. संघाची धावसंख्या 28. उर्वरित 5 चेंडू बाकी आहेत. 5 balls टू गो. विनर विनर याच्यानंतर सोनादेवी टेमघर याच्यातला विजेता संघाशी ही लढत आगामी जी चकमक. हो येस, आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धाव मिळेल. एक धावेत असंख्य. टोटल स्कोर इज 29. 2/9. चला स्पीडअप करा प्लीज. आणि परशुपात झाल्यानंतर मात्र जी पडझड, जी गळती. आणि हा येस पुन्हा खोदुंगरला जबरदस्त ऑन ड्राईव्ह. आणि ह्या ये चकून गेला, गुंगारा दिला. अतिशय चांगला स्ट्रोक्स, क्लास फटका. ते थेट हातामध्ये परंतु पुढे आला जजमेंट. आणि हा यस पुन्हा एकदा कभी तेरी तो कभी हमारी. पहिल्यांदा भैया काही चेंडूची वाट लावायची, काही चेंडूची वाट बघायची.
संमिश्र मारा घेऊन प्रतिस्पर्धी संघाला आणि राहिले फक्त इनमेन 2 बॉल बाकी 2 बॉल्स टू गो 33 3 बॉल्स टू गो शेवटचं षटक प्रगती पदावर कृपया सोनादेवी टेमकर संघाचा कॅप्टन इकडे या प्लीज आणि हा एसपीएफ केलाय पुन्हा एकदा अचूक फेक फलंदाज बाद झालाय काही गरज नव्हती आणि अशा प्रकारे बसेल धक्का क्रमांक 4 5 तुमचे दात पडते मग खोबऱ्यात तुटतं का बघा हे असं चला राहिले फक्त बॉल 2 बॉल आहे 2 बॉल्स टू गो येणारा फलंदाज द न्यू बॅटर इज मनीष काय भाऊ आपल्याकडे भरपूर आहे बोलायला पण काय स्पर्धा लाईव्ह आहे ना म्हणून टेस्ट टू परवडली पण झाली युट्यूब नको येस लेग स्टँकच्या बाहेरून आणि हा पुन्हा एकदा आणखीन एक वाईड टोटल स्कोर इज 35 मागच्या सामन्यामध्ये 35 होते 36 धावांचं टार्गेट होतं सोनादेवी टेमघर संघाला कलिंगडाचा आस्वाद घ्या जास्तीत जास्त थंडगार 2 बॉल बाकी आहेत शेवटचं षटक प्रगती पदार अविनाश राईट आर्म राहा ओव्हर द विकेट हो येस भेदक मारा अचूक टप्पा जबरदस्त भन्नाट गोलंदाजी जबरदस्त प्रत्यय आणि राहिला इनमेन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी लेफ्ट यस प्रदीपजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आर्यन सोसायटीचे प्रेसिडेंट आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम चला लास्ट डिलिव्हरी राईट आर्म हो द विकेट आणि हा शेवटच्या चेंडू गेला आक्रमण आणि छेद आणखी चौकार आणि मिळतील काय बाबा हे कोणती दिंडी आहे ती तिकडं टेमघर ना नाही तिकडं ती यांचीच आहे चौकार ना येस 4 रन्स टोटल स्कोर झाला 39 आणि जिंकण्यासाठी 40 म्हणजे बरोबर प्रति षटकामागे 10 धावांचं इक्वेशन असेल चांगली मॅच होईल नक्कीच सामना रंगतदार होईल मॅच होईल बी चला याच्यानंतर सामना होईल तर पुढचं समालोचन ऐकवतील नामवंत समालोचक आणि आमचे आदरणीय डॉक्टर गवळी सर अभ्यासू समालोचक मोहन बैर जरा मी लावून येतो आता म्हणजे चहा पिऊन येतो यस खूप खूप धन्यवाद दशरथदादा पाटील आपण थोडंसं स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत यस शुभमजी चौधरी यांना मी विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते वडनगर गावचे माजी सरपंच प्रकाशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचे तसेच उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत प्रकाशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान शुभमजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहे यस शुभमजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते प्रकाशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे माजी सरपंच ग्रामपंचायत वडुलोगर प्रकाशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान संदेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी अभिजितजी मस्कर आपण यायचं आपल्या शुभ हस्ते संदेशजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे अभिजितजी मस्कर यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान
संदेजी पाटील यांचं करण्यात येत आहे की युवा उद्योजक वडुणोगर यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येत आहे. त्यानंतर कल्पेशजी यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. कल्पेशजी ज्या यांचं स्वागत आणि सन्मान शुभमजी आपण करायचं आहे. शुभमजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. कल्पेशजी झा यांचं स्वागत आणि सन्मान शुभमजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. शुभमजी चौधरी जे आमच्या विकीशेष चौधरी यांच्या परिवाराचे सदस्य त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येते. कल्पेशजी झा यांचं स्वागत आणि सन्मान शुभमजी चौधरी आपले शुभ हस्ते करतायत. त्यानंतर आपण वळणार आहोत तो मॅच कडे. 40 धावांचं लक्ष. खास करून आपण बघितलं की स्लॉग ओव्हर मध्ये संदीप पाटील यांनी एक चांगली बॅटिंग केली. 12 धावांचं योगदान दिलं. मनीष यांनी सुद्धा एक चौकार लगावला. संदीप नाईक यांनी सुद्धा 9 धावांचं योगदान दिलं. मिलिंद 6 धावांचं योगदान दिलं. 40 धावांचं चांगलं लक्ष. पहिल्या मॅच मध्ये आपण 36 धावांचं लक्ष बघितलं. चाळीस धावांचं लक्ष क्षेत्ररक्षणी लावलं जात आहे जय बजरंग कारिवली ए संघाकडून. आणि लगेचच खेळाडू कक्षामधून जॉलीस्पोर्ट कामतगर संघ कॅप्टन आपली सलामीची जोडी आपण पाठवायची आहे. माझे सहकारी समालोचक दशरथ पाटील यांची खरं तर वेळ झालेली आहे आणि चहा पाण्याची वेळ झालेली आहे. चहासाठी त्यांचं प्रस्थान. प्रकाशजी खूप खूप आभार. यस सलामीची जोडी येते ती म्हणजे अमोल आणि वीरू. क्या बात आहे. अमोलचं एक झालेलं आहे. अमोलमुळे त्यांच्या रेग्युलर संघाचं थोडंसं नुकसान झालेलं आहे. अमोल पाटीलने 40+ आणि 40+च्या संघाचा फायदा झालेला आहे. हे पहा कोण आहे. वीरू आणि भास्कर आहे खरं तर सलामीची जोडी. या सन्यू 40 क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष मान्य श्री मनोहरदादा जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सोपा झेल सुटतोय. वीरूने खरं तर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. संघटनेचे सदस्य संदीपजी मोरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. मनोहरजी जोशी वेलकम. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. जे विद्यमान अध्यक्ष आहेत न्यू 40 क्रिकेट संघटनेचे. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू फायदा उचल हलक्या हाताने खेळलं. स्ट्रेट टू मिड ऑन. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. धाव संख्या झालेली 2. वीरू आणि भास्कर अशी जोडी आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्क्वेअर कट. काय फटका खेळलेला आहे. स्क्वेअर कटचा फटका आणि चेंडू जाईल डिपिश पॉइंट सीमा पार चौकार.
खर तर झेल होता, झेल सुटतोय आणि चेंडू सरळ निघून जातोय डीपिश पॉइंट सीमा पार चौकार. डेफिनेटली, कारण आपण पाहतो की ते झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे, कारण पहिल्या चेंडूवर झेल सोडला गेला आणि लगेचच विरुनी या दुसरा चेंडूवर प्रहार केला, एक चौकार लगावला. चाळीस धावांचं लक्ष आहे. फक्त हलक्या हाताने खेळलेल्या लोअर बॉटम हँडल पुश, शेवटच्या क्षणी चेंडूला फक्त ढकललं शॉर्ट मिड विकेटला आणि एक धाव विरू पूर्ण करतोय. एका धावने धावसंख्या झाली 7. विरूला रेग्युलर खेळताना मी जो अंदाज बघायचो ना, तोच अंदाज विरू मध्ये बघायला मिळतोय. रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा विरू ह्याच अंदाजाने बॅटिंग करायचा. यावेळेला मात्र पुल केलेला आहे आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमा पार चौकार. चांगली सुरुवात आहे भास्करच्या बॅटमधून हा चौकार. चौकाने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 11. एक चांगली सुरुवात आहे, कारण 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना खूप चांगली सुरुवात. सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर आहे. दोघेही पॉझिटिव्हली खेळतायत. भास्कर बॅटिंग चांगल्या प्रकारे होती. विरूनी सुद्धा एक चौकार लगावलेला आहे. पुन्हा याला शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू मिड विकेटला जाईल, अतिशय वेगात जाईल, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, मात्र वाचवू शकणार नाहीये. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या झालेली 13. पहिल्या षटकाचा खेळ जर आपण बघितला तर पहिलं षटक बघितलं आपण तर ते जवळपास 40 फूट कामतगर संघाच्या बाजूला गेलेलं दिसतंय, कारण 13 धावा आल्यात. कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. दोघे सकारात्मक खेळतायत, कारण विरू याने एक चौकार लगावलेले 6 धावांनी खेळतोय आणि त्याचबरोबर भास्कर याने सुद्धा एक चौकार लगावलेला आहे आणि 7 धावांनी खेळतोय. आपण पाहतात स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर या सर्वांचं मेहुल स्पोर्ट्स आणि वरालदेव स्पोर्ट्स न्यू 40+ तसेच खास करून या स्पर्धेचे प्रणेते सर्वा विकी शेठ चौधरी यांच्या वतीने मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसरं षटक गोलंदाजीसाठी येईल जोगेंद्र, स्ट्रॉंग मॅन, आणि त्याचा सामना करले विरू हा खेळतोय 6 धावांवर. त्यामध्ये त्याने एक चौकार लगावलेला आहे. नॉस्टाकरीनला भास्कर. जोगेंद्र क्षेत्ररक्षणात कुठल्या प्रकारे बदल दिसत नाहीये, मात्र फक्त हलक्या हाताने खेळलं, शेवटच्या क्षणी डिफेन्स केलं, शॉर्ट मिड विकेटला ढकललं आणि त्यावर एक धाव विरू यांनी पूर्ण केली. धावसंख्या झाली 14. 40 धावांचं लक्ष. असं वाटते पहिली मॅच सुद्धा इंटरेस्टिंग बघायला मिळाली. अगदी शेवटच्या षटकापर्यंत बघायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये सोनादेवी टेमघर संघाने छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघावर, वडुनगर संघावर मात केली. ही मॅच सुद्धा असं वाटते की अगदी रंगतदार बघायला मिळेल. जोगेन शॉर्ट रन अप, राईट आर्म, फटका खेळायचा होता मात्र मिस टाइम आणि याच बरोबर भास्कर याची खेळी संपुष्टात. यानंतर जी मॅच होईल विजयी संघामध्ये, या 2 संघामधून जो संघ विजयी होईल त्या संघाला लढत द्यायची, ती म्हणजे सोनादेवी टेमघर संघाच्या विरुद्ध. तर दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळाली. 14 धावांची पार्टनरशिप करून केल्यानंतर भास्कर बाद झाला. बाद होण्यापूर्वी भास्कर याने 4 चेंडूचा सामना केला, एक चौकार लगावला आणि 7 धावांची खेळी केली. बॅटिंग करण्यासाठी आलेला अमर. 1 डाऊन पोझिशन जी असते ती फार महत्वाची असते. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये तुम्ही पाहा ना, 1 डाऊन पोझिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.
ड्राईव्ह केलेला आहे, मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवता आल्याने चेंडू सरळ येतो तो डीप मिड ऑफला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण करेल तो म्हणजे अमर. धावसंख्या झाले 15. आताच मान्यवर कक्षामध्ये न्यू 40 क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष मान्य श्री मनोहर गजानन जोशी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जोगेन यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट झालेला आहे, पूर्णपणे चकित झाले. ऑन साईडला खेळायचं होतं, अपेक्षेप्रमाणे चेंडू मात्र खाली राहतोय आणि सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. धावसंख्या थांबलेले 15. संघर्षपूर्ण या षटकात मात्र खूप चांगली गोलंदाजी जोगेन करतोय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत, एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अपील केलं जात आहे, लाऊड अपील. मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि लेग बायचा इशारा करतायत. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या झाली 16. फक्त 3 धावा आतापर्यंत दिल्या आहेत, 2च दिल्या आहेत खरं तर, एक लेग बायची धाव आहे. या षटकामध्ये जर बघितलं खूप चांगली गोलंदाजी, भेदक मारा, अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते जोगेन याची. आय थिंक या षटकाचा शेवटचा चेंडू असावा. जोगेन राईट आर्म, फटका मात्र थोडा मिस टाइम आहे. चेंडू हवेत, मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये, कारण डीपला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या झाली 18. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1/18 आणि आता मध्ये उर्वरित 2 षटके आहेत. 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. नेट टू नेट फाईट. 2 षटकात 18 आणि जिंकण्यासाठी 2 षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. यानंतर विनर विनर मध्ये मॅच होईल. पहिला विनर आणि या संघामधला विनर अर्थात सोनादेवी टेमघर विरुद्ध या 2 संघामधील विनर. त्यानंतर तिसरी मॅच जी असणार आहे त्यानंतर पहिल्या फेरीतली तो संघ असणार आहे जोशी 11 भादवड विरुद्ध जय बजरंग गोरसई. त्यानंतर पहिल्या फेरीतली चौथी मॅच असणार ती वीर तानाजी दापोडे आणि जय हनुमान सरवली. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीसाठी स्वराज्य कशिलेला बाय. संदीप नाईक येतोय तिसरं षटक घेऊन, महत्वपूर्ण षटक. कारण हे षटक फार महत्व दोन्ही संघासाठी. जेव्हा 4 ओव्हरची मॅच असते ना, धावांचा पाठलाग केला जातो, तेव्हा तिसरं षटक व्हेरी इम्पॉर्टंट, फार महत्वाचं. या षटकात जितक्या कमी धावा दिल्या जातील, विकेट्स प्राप्त केल्या जातील, शेवटच्या षटकामध्ये जिंकण्याची संधी असणार आहे. उलट बॅटरने या षटकात जास्तीत धावा पटकावल्या तर शेवटच्या षटकामध्ये संघावरती दडपण टाकू शकतात. संदीप नाईक वीरूसाठी राईट आर्म. या मात्र ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू सरळ जाईल तो डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 19. आता मात्र एक आहे की मोठे फटके खेळावे लागतील, कारण लक्ष जे राहिलेले 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. संदीप राईट आर्म. याला मात्र फ्लिक केलेला चेंडूला, चेंडू हवेत होता, झेलवण्यासारखी संभावना नाहीये. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 20. निम्मा पल्ला पार केलेला आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. खरं तर पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात बघायला मिळाली, 13 धावा. मात्र दुसऱ्या षटकात जोगेन यांनी कमबॅक केलं.
हॅलो. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क पर संदीप नाईक, राईट आर्म. याला मात्र स्लॉक केलेला आहे आणि गॅप शोधलेली आहे आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली आहे 24. 9 चेंडू आणि 16 धावा. वीरू मात्र चांगली बॅटिंग करतोय. चेंडू जर गेला असेल तर आपण नवीन चेंडू द्यायचा आहे, कारण पहिल्या 2 मॅचसाठी आम्ही अनाउन्समेंट केलं होतं की नवीन चेंडू मिळेल. जर मॅच बॉल परत आला तर तो आपण घ्यायचा आहे तशा प्रकारे खेळण्यासाठी. नऊ चेंडू आणि 16 धावा. 9 चेंडू मध्ये 16 धावा करायचे आहेत. आम्ही अनाउन्समेंट केलेलं आहे की मॅच बॉल जर परत आला तर तो बॉल खेळला जाईल. संदीप 9 चेंडू आणि 16 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडू सरळ जाते डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, 1 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि धावबाजी शक्यता आहे. पंचांकडे बघितलं त्याने फलंदाज धावबाद. आता मात्र 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू आणि 15 धावा. पुन्हा पहिली मॅच सुद्धा संघर्षपूर्ण बघायला मिळाली. दुसरी मॅच सुद्धा आपण पाहणार आहोत एकदम संघर्षपूर्ण. अमर बाद झालेला आहे. अमर बाद झाल्यानंतर आता बॅटिंग करण्यासाठी येतोय प्रकाश. जय बजरंग कारिवली ए विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतगर या 2 संघामधील आपण ही मॅच पाहतोय. संदीप जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप आहे. याला मात्र अपील केलं जात आहे. पंचांकडे आशाभूत नजरेनं बघितलं जात आहे, परंतु पंचांना माहिती होते की चेंडू बॅटला स्पर्श केल्यानंतर पायावर आदळला होता. 7 चेंडू आणि 14 धावा. 7 चेंडू आणि 14 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. 7-14चं समीकरण आहे. याला मात्र चेंडू खेळला होता. सरळ चेंडू जाईल डीप मिडॉनला. थोडा डळमळ संघर्ष, धावबाची शक्यता मात्र होणार नाहीये. 2 धावा पण होत आहेत आणि आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पाण्याची व्यवस्था. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही तशा प्रकारची मागणी करायची आहे. आमचे सहकारी समालोचक दशरथ पाटील यांनी नमूद केलं होतं की 40+ आपण 40+ खेळतात, कारण 1 धाव आरोग्यासाठी आणि 1 धाव फिटनेससाठी. या 2 गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या. क्या बात आहे. दोन्ही संघांच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 28 धावा. मात्र चौथ्या षटकामध्ये थोडंसं आक्रमण बघायला मिळालं होतं संदीप पाटील याचं. 11 धावा आल्या होत्या. आता मात्र 12 करायचे आहेत. समीकरण जर बघितलं सारखी स्थिती आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. तर आम्ही उल्लेख केला की पाण्याची व्यवस्था जेव्हा जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा पाणी मागून घ्या. फिटनेसचा महत्त्वाचा प्रश्न असतो. आपण 40+ आहात.
40+ मध्ये बऱ्याचशा गोष्टी थोडंसं आपल्याला संघर्ष करावा लागतो. बऱ्याचशा वेळेला 40 नंतर आपली जवळची नजर सुद्धा कमी होत असते. आपलं जे बोन्स असतात, हाडं जे असतात थोडीशी ठिसूळ होत असतात. इलॅस्टिसिटी थोडीशी बॉडीची कमी होत असते. या बऱ्याचशा गोष्टीचा आपण विचार केला तर थोडासा विचार आपण करायचा असतो. नो डाऊट अजून असे काही क्रिकेटर 40 मध्ये खेळणारे आहेत की ते रेग्युलर क्रिकेटरपेक्षा जास्त चांगले खेळत आहेत. नाही, डेफिनेटली विटॅमिन डी म्हटल्यानंतर बोन्सशी निगडीत आहे, हाडाशी निगडीत आहे. विटॅमिन डी जर म्हटलं तर आपण कॅल्शियम ते सुद्धा कमी होत असतं. जवळची नजर आपली कमी होते 40 नंतर. या बऱ्याचशा गोष्टी असतात. दूरची नजर चांगल्या प्रकारे असते पण जवळची नजर कमी होते. जवळचं अक्षर अंधुक दिसायला लागतं. बऱ्याचशा वेळेला मोतीबिंदूला सुद्धा सुरुवात होत असते 40 नंतर. या काही गोष्टी असतात. म्हणून आपलं 40+ क्रिकेट म्हणजे एकतर फिटनेस, तुमचं आरोग्य सांभाळायचं आहे. तिसरी गोष्ट एंटरटेनमेंट. सोजन येतोय, सोजन नाही गोलंदाजी करण्यासाठी. 6 चेंडू 12 धावा. स्लॉक केलेला आहे आणि चेंडू जाईल सरळ डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा. समीकरण 20 धावांवर विरू खेळतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर होता. ऑन साइडला थोडस बॉडी लँग्वेजला बघितलं की विरू ऑन साइडला स्ट्रॉंग आहे. हे बघितलं सोजन बघितला, बॉडी लँग्वेजचा थोडासा अभ्यास केला आणि त्या अनुसरून चेंडू हाताळला. 4 चेंडू आणि 6 धावा. 4 चेंडू आणि 6 धावा. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे की खेळाडूंसाठी, क्रिकेटरसाठी आपण जाऊन आस्वाद घ्यायचा आहे. याला फक्त हलक्या हाताने खेळलेला, हलक्या हाताने ढकललेला आहे चेंडूला. हरिजी बजागे, शिवशक्ती क्रिकेट मंडळाचे माजी खेळाडू, आपलं हार्दिक स्वागत आहे. समीकरण काय राहिलेलं आहे ज्ञानेश्वर? 3 चेंडू आणि 5 धावा. बॅटिंग करण्यासाठी ते मयूर, स्ट्रॉंग मॅन. शरीरयष्टी मजबूत आहे मात्र फटके मजबूत बघायला मिळतील का? खरं तर तितकी आवश्यकता नाही, कारण 3 चेंडू आणि 5 धावा. 3 चेंडू आणि 5 धावा. संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळते. विरू खरं तर खूप चांगली बॅटिंग करत असताना स्वतःची विकेट त्यांनी का फेकली हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. कारण विरूने 21 धावांची खेळी केली. 13 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली. मॅचला सुरुवात करायची आहे. डावखुरा शैलीदार फलंदाज झालेला आहे मयूर. रायटी बॅट्समन आय थिंक मयूर सुद्धा. मयूरची शरीरयष्टी जर बघितली आपण थोडीशी अर्जुना रणतुंगाची आठवण येते. अर्जुना रणतुंगाची आठवण करून देणारा हा खेळाडू आहे. पण अर्जुना रणतुंगाची शरीरयष्टी मजबूत होती पण जबरदस्त बॅटिंग करायचा. मयूरचा अंदाज आहे, मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु योग्य वेळ आहे. योग्य वेळी तो ते कामगिरी करेल का? 3 चेंडू 5 धावा. सोजन. स्ट्रेट डाउन द ग्राउंड. मॅच फिनिश. स्टँड अँड डिलिव्हर. अगदी जागेवरनं फटका खेळला. स्ट्रेट डाउन द ग्राउंड आणि मॅच सुद्धा फिनिश केली. सो अभिनंदन जॉली स्पोर्ट कामतगार यांना. हार्ड लक. जय बजरंग कारिवलीये. आणि मॅन ऑफ द मॅच अर्थात
वीरू वीरू इज द मॅन ऑफ द मॅच, ज्याने 13 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी गेली आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. वीरू याने सुद्धा यायचंय. आणि दोन्ही कॅप्टन, सुरुवातीला टॉस होईल, त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. सुरुवातीला टॉस. हॅलो, सुरुवातीला आपण टॉस करूया. त्यानंतर आपण टॉस साठी मी आमंत्रित करणारे अर्थात विद्यमान अध्यक्ष जे भिवंडी तालुका नवीन फोर्टी क्रिकेट संघटनेचे माननीय श्री मनोहर जोशी साहेब, मनोहरजी जोशी आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे लगेच. सुरुवातीला टॉस होईल, त्यानंतर आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊ. दोन्ही कॅप्टन सोनादेव टेमगर तसेच जॉली स्पोर्ट कामतकर दोन्ही कॅप्टननी यायचंय. सोनादेव टेमगर, गजानन जोशीचे आपलं खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. सोनादेव टेमगर सोनादेव टेमगर कॅप्टन, आपणास लास्ट ऑफिशियल कॉल आहे. तीन षटकांची मॅच असणारे अल्पेश चौधरी येत आहेत. स्वागत आहे दोन्ही कॅप्टनना. सुरुवातीला खूप शुभेच्छा. मनोहरजी जोशी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. 3 षटकांची मॅच असणार आहे, सेकंड राऊंड आहे. कॉलिंग हेड आलेलं आहे. जास्त आपण ओपनिंग घेणार नाही, पण सुरुवातीला मी मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतोय. येस, मॅच गरम होईल पण तत्पूर्वी थंड होऊन यायचं आहे. टॉस जिंकलेला आहे. आपण जास्त ओपनिंग घेणार नाही कारण मॅच सुरू करायची आहे. कसा अनुभव आला पहिली मॅच खेळताना? अतिशय सुंदर ग्राउंड बनवलेला आहे. मोहन भाऊंचा आम्ही आभार मानतो की आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. आणि मोहन भाऊंचं आयोजन बोलले तर A1 आयोजन असते, कारण ते स्वतः एकटे असतात आणि आयोजन एकदम सुंदर करतात. 3 षटकांची मॅच असणार आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आम्ही प्रथम. अल्पेश चौधरी कुठल्या स्थानावर खेळणार आहे? कारण पहिल्या षटकामध्ये खेळणं शक्य नसतं, पण याला पहिल्या मॅचमध्ये काही संधी मिळाली नाही, कारण बाकीचं काम सचिन पवार किंवा महेश चांगल्या प्रकारे जितू फुले यांनी केलेलं आहे. सर्व चांगले खेळाडू आहेत. जशी मॅच सिच्युएशन असेल त्या पद्धतीने आम्ही खेळणार. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. काय निर्णय घेतला असता जर टॉस जिंकला असता तर? आम्ही फिल्डिंगच घेतली असती, पण टॉस घेतला. आम्ही बॅटिंग करणार आहे, तर पण चांगली घेऊन देऊ. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला योग जुळून आला. यामध्ये काय थोडासा चेंजेस होतील का तोच संघ राहणार आहे? सिच्युएशन बघून चेंजअप करू. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच जी होणार आहे ती म्हणजे सोनादेव टेमगर विरुद्ध जॉली स्पोर्ट कामतकर. सोनादेव टेमगर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले ते जॉली स्पोर्ट कामतकर संघासाठी. दोघांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. संघाला सुद्धा शुभेच्छा, पाठीराख्यांना शुभेच्छा. आपण लगेच देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. वीरू याने 13 चेंडूमध्ये 21 धावांची खेळी केली, सलामीला आला आणि संघाचा विजय जो साकार केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सो वीरू, प्लीज कम फॉरवर्ड. यायचं आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आमचे विद्यमान अध्यक्ष न्यू पोटी संघटनेचे मनोहरजी जोशी यांना विनंती करणार आहे. सर्वप्रथम आपण आकर्षक ट्रॉफी जी मला प्रदान केलेली आहे जितेंद्र पाटील डुंगे माजी सरपंच यांनी. त्यानंतर पंकज सिंग यांनी स्पॉन्सर केलं आकर्षक गिफ्ट. येस, प्रदीपजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे.
पंकज सिंग यांनी स्पॉन्सर केलेलं वीरू, खूप खूप अभिनंदन. वीरू, रेग्युलर क्रिकेट खेळत असताना जो अंदाज मी बघितला होता, मला असं वाटतं की 20 वर्षापूर्वी तोच आज अंदाज बघायला मिळाला. बऱ्याच वर्षांत वीरूची बॅटिंग बघायला मिळाली. या वर्षात माझा पहिला मॅन ऑफ द मॅच आहे. माझा आउट ऑफ फॉर्म चाललेलो आहे मी. मला विनोद काटेकरजींनी परत संधी देऊन मला कामतकर संघामधून खेळताना मला वीरू त्यांच्या रिकी पॉन्टिंग मोती या दोघांना जेव्हा बघितलं ना लगेच आठवण येते. त्या तो अंदाज बघायला मिळतो. वीरू, वेल प्लेड आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. तर वळूया आपण आजच्या दिवसातल्या तिसऱ्या मॅचकडे. तिसरी मॅच असणारी दुहेरीतली पहिली मॅच. तीन ओव्हरची मॅच असणार आहे. आमचे सहकारी समालोचक दशरथदादा पाटील कुठे असतील तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जय बजरंग गोरसे संघाचे कर्णधार गणेश केणी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. या गोरसे गावामध्ये ना 1-2 दिवस थांबून थोडस बघावं लागेल. हे खेळाडू नक्की काय करतायत, त्यांची दिनचर्या काय आहे, हे ज्ञानेश्वर मुकादम यांच्या सोबत जाऊन 2 दिवस अभ्यास करावा लागेल मला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सोलादी टिमगर संघ कॅप्टन अल्पेश चौधरी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघ कॅप्टनने आपली सलामीची जोडी लगेच मेहनत पाठवायचे. गणेशजी किती आपण यायचंय मान्यवर कक्षामध्ये. जे जय बजरंग गोरसे संघाचे कॅप्टन आहेत, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा मी सातत्यानं अनाउन्समेंट करते की जेव्हा जेव्हा मित्रांनो तुम्हाला पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा तुम्ही पाणी घ्या. कारण आपण 40+ क्रिकेट खेळतात आणि शरीराला पाण्याची आवश्यकता असते. कारण आपण पाहतोय फेब्रुवारी हीट सुरू झालेली आहे. पाणी जर तुमच्या शरीरातलं कमी झालं तर डिहायड्रेशन आपण जे समोर ते गंभीर परिणामाला सामोरं जावं लागतं. कारण शरीरात पाण्याची क्षमता, पाणी असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे रक्ताची आवश्यकता असते त्याप्रमाणे पाण्याची क्षमता जे पाण्याचं पर्सेंटेज जे असतं ते शरीरात असणं फार गरजेचं आहे. डिहायड्रेशन झालं तर गंभीर परिणामाला सामोरं जावं लागू शकतं.